गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागील व्हिडिओ अंतर्गत आपण बघितलेले होते जी विदेश नीती आहे, तर या विदेश नीतीच्या व्याख्या आणि त्याचे स्वरूप बघितलेले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याची वैशिष्ट्ये म्हणजेच उद्दिष्टे बघणार आहोत. तसेच विदेश नीती म्हणजे आपण बघितलेच, विदेश नीती म्हणजेच जे काही कृत्य आहे राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्यासाठी किंवा जाणून बुजून जी क्रिया केली जात असते त्यालाच आपण विदेश नीती असे संबोधत असतो. जसं की एखादी गोष्ट आहे आपल्याला योग्यरित्या पाहिजे असेल किंवा आपल्या राष्ट्राचा विकास हवा असेल किंवा आपल्या समाजाचा विकास हवा असेल, तर त्यासाठी केलेली जी काही क्रिया आहे तर या क्रियेलाच आपण काय म्हणत असतो, विदेश नीती असे संबोधत असतो. तर या विदेश नीतीचे काय काय उद्दिष्टे आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया. विदेश नीतीच्या उद्दिष्टामध्ये आपल्याला 3 उद्दिष्टे दिलेली आहे. त्यापैकी 3 उद्दिष्टे म्हणजे राष्ट्रीय हितसंवर्धन, राष्ट्रातील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास, 3rd नंबरमध्ये आहे आंतरराष्ट्रीय हेतूची पूर्तता. फर्स्टमध्ये बघूया, कोणत्याही सरकारला आपले परराष्ट्रीय धोरण ठरविताना पुढील जी उद्दिष्टे आहे तर ती विचारात घ्यावी लागत असतात. जी काही सरकारला आपले परराष्ट्र धोरण ठरवायचे असेल किंवा आखणी करायची असेल किंवा व्यवस्थापन आखणी नियोजन करायचे असेल तर या संपूर्ण उद्दिष्टांच्या आधारावर त्यांना नियोजन आणि व्यवस्थापन करावे लागत असते. त्यामध्ये बघूया आपण फर्स्ट नंबरमध्ये राष्ट्रीय हितसंवर्धन. राष्ट्रीय हितसंवर्धन आपल्या राष्ट्रीय हितांची नुसती निर्मिती करून राष्ट्राचा विकास होत नाही. आपली जी राष्ट्रीय हितांची नुसती निर्मिती केली तर राष्ट्राचा विकास होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागत असते, त्यासाठी आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाचे प्रकटीकरण मोठ्या प्रमाणावर करणे हे राष्ट्रनीतीचे दुसरे उद्दिष्ट आहे. आपले जे हितसंबंध आहे तर त्या हितसंबंधाचे प्रकटीकरण, नियोजन, व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. त्यामुळेच ती गोष्ट अंमलात आणून त्यावर कार्य केल्या जाऊ शकत असते. त्यासाठी आपल्या राष्ट्राचा हितसंबंधी गट निर्माण करणे. त्यासाठी जो काही राष्ट्र आहे तर या राष्ट्रामध्ये विविध असे समाज असतात, तर त्या समाजाला मिळून विविध गट निर्माण करून त्यांना नियोजन व्यवस्थापनाची जी काही प्रक्रिया आहे ती समजावून सांगून त्याद्वारे योग्य ते कार्य केले जावे. त्या हितसंबंधाचे गट निर्माण करणे, त्यांचे नेतृत्व करणे, तसेच त्या गटाच्या राजकारणाचे संचालन करणे. आपण आत्ताच बघितलं की तो गट निर्माण करायचं, त्याचे नेतृत्व करायचे आणि संघटना निर्माण करून त्याचे योग्य ते व्यवस्थापन करायचे. इत्यादी उद्दिष्टे विदेशी नीतीची असतात. इत्यादी जी उद्दिष्टे आहे निर्माण करणे, संकलन करणे, व्यवस्थापन करणे ही उद्दिष्टे विदेश नीतीची आहेत. अशा उद्दिष्टामुळे राष्ट्रीय हिताचे संवर्धन तर होतेच, त्याचबरोबर मित्र राष्ट्रातील गटामध्ये आपली प्रतिष्ठा वाढते. अशा उद्दिष्टामुळे काय होत असते की हिताचे संवर्धन तर होतच असते, परंतु आपले त्याचबरोबर जे मित्र राष्ट्र आहे तर या मित्र राष्ट्रांशी संबंध ही संबंधामध्ये अतिशय जवळीकता निर्माण होत असते. त्या आपापसातील औद्योगिकरण, व्यापार ही कार्ये लवकरात लवकर आणि योग्य त्या प्रकारे चालत असतात. त्याचबरोबर आपल्या राष्ट्राचे प्रभाव क्षेत्र वाढून मित्र राष्ट्राच्या हितसंबंधाचाही विचार विदेश नीतीला करावा लागतो. आपल्या राष्ट्राचे हितसंबंध तर यामध्ये साधले जातच असतात, परंतु मित्र राष्ट्राच्या हितसंबंधाचाही यामध्ये विचार केला जात असतो. आपला तर विचार होतोच, परंतु दुसऱ्या राष्ट्राचाही यामध्ये विचार केला जात असतो. उदाहरणामध्ये बघायचे झाल्यास अमेरिकेच्या नाटो सिटो करारामुळे अमेरिकेत त्या सत्ता गटात वर्चस्व वाढले आहे आणि त्या सत्ता गटातील राष्ट्राचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्याच्या आणि त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी अमेरिकेच्या विदेश नीती एक वैशिष्ट्य ठरलेले आहे. तर या विदेश नीतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सांगायचे झाल्यास या विदेश नीतीमुळे काय झाले आहे की आपलं तर राज्य सुरक्षित राहणार, त्याचबरोबर आपण मित्रत्वाच्या भावनेने ज्या राष्ट्राकडे बघतो तर त्या राष्ट्राचे सुद्धा आपण चांगलेच करणार किंवा त्याविषयी आपल्या मनामध्ये चांगलीच भावना निर्माण होईल. त्यानंतर आहे 2nd नंबरमध्ये राष्ट्रातील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास. 2nd नंबरमध्ये आहे राष्ट्रातील जी अंतर्गत परिस्थिती आहे तर या अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास आपण या दुसऱ्या उद्दिष्टामध्ये करणार आहोत.
विदेश नीतीचा मुख्य उद्देश आपल्या देशाचे हित साधणे आहे. विदेश नीतीचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशाचे हितसंबंध कशा पद्धतीने साधता येईल याविषयी आहे. आपल्या राष्ट्रातील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास करून आपले राष्ट्रीय उद्दिष्ट ठरविणे. आपल्या राष्ट्रातील जी काही अंतर्गत परिस्थिती आहे तर ही अंतर्गत परिस्थिती जाणून घेऊन त्यामध्ये कोणकोणते दोष आहे किंवा समस्या आहे हे जाणून विदेश नीतीचा अभ्यास विदेश नीती ही ठरविली जात असते. त्याच पद्धतीने काय सांगितलं आहे की आपल्या अधिकाराबाहेरील क्षेत्रामध्ये त्यांचा प्रचार करून आपल्या राष्ट्राचे हित साधणे हीच विदेश नीतीची प्रमुख उद्देश आहे. जर आपल्या जो भाग आहे तर त्या भागाला सोडून इतरत्र प्रसार करणे आणि त्या भागाचाही विकास कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न केला जात असतो. अशी सत्ता आर्थिक संरक्षण विषयक, तंत्रज्ञान विषयक आणि अशा अनेक प्रकारची असते. ही सत्ता कशी असते की आर्थिक संरक्षण विषयक, तंत्रज्ञान विषयक, आर्थिकही असते, संरक्षण विषयक असते आणि आधुनिकतेला अनुसरून अशी ही विदेश नीती असते. त्यामुळे आपल्या समस्या सोडविण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रीय हिताची जोपासना करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र आपल्या विदेश नीतीची आखणी करत असतो. आपल्या ज्या काही समस्या आहेत तर या समस्या सोडविण्यासाठी आणि ते योग्य त्या प्रकारे नियोजन करून समस्येला जे काही आड येणारे घटक आहे याचा अभ्यास करून देखील त्यावर उपाययोजना केल्या जात असतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार या विदेश नीतीमध्ये केला जात असतो. त्यानंतर आहे 3rd नंबरमध्ये आंतरराष्ट्रीय हेतूची पूर्तता. राष्ट्रामध्ये मित्रत्वाचे, सलोख्याचे, परस्पर सहकार्याचे आणि परस्पर शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे, संबंध निर्माण करणे हे विदेश नीतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. राष्ट्रामध्ये मित्रत्वाचे संबंध आहे, सलोख्याचे, परस्पर सहकार्याचे, जागृतीचे, शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे आणखी एक उद्दिष्ट असलेले दिसून येते. कारण राष्ट्रामध्ये सहयोग, शांतता, सहकार्य, सद्भावना, सुरक्षितता निर्माण झाल्याशिवाय कोणत्याही राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. कारण कोणत्याही राष्ट्रामध्ये जर विकास करायचा असेल त्यामध्ये शांतता सुव्यवस्था असणे फार गरजेचे आहे. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे विदेश नीतीमध्ये मुख्य असे वैशिष्ट्य सांगितलेले आहे हे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला आपली विदेश नीती ठरविताना केवळ स्वार्थाचाच विचार करावा लागत नाही तर परराष्ट्राच्या हिताचाही विचार करावा लागतो. तर यामध्ये काय म्हटलं आहे की प्रत्येक राष्ट्राला आपल्या स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्या राष्ट्राचाही विचार यामध्ये करावा लागत असतो. उदाहरणामध्ये बघायचे झाल्यास भारताने आपली विदेश नीती ठरविताना परस्पर विश्वास, शांततामय सहजीवन, सार्वभौम समानता. भारताने आपली विदेश नीती ठरविताना काय केले आहे? शांततामय वातावरण, सहजीवन, सार्वभौम समानता, गटवादी राजकारणापासून अलिप्तता, तटस्थता, शांतता आणि सुरक्षितता ही तत्वे स्वीकारण्यात आलेली आहे. म्हणजे शांततामय मार्गाचा यामध्ये अवलंब केला गेलेला आहे. त्यामुळे भारताच्या आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे भारताच्या आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे संबंध आहे, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दुसऱ्या देशाशी जे काही संबंध आहे तर ते चांगल्या प्रकारचे किंवा औद्योगिक व्यापारासाठी जे काही संबंध प्रस्थापित करावे लागत असतात ते अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे. त्यामुळे विकासाची वाटचाल लवकरात लवकर किंवा त्यामुळे चालना मिळत आहे. मूल्यमापनामध्ये बघूया, विदेश नीती ठरविताना देशातील अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीचा विचार करावा लागतो. विदेश नीती जेव्हा ठरविली जात असते तेव्हा अंतर्गत आणि बहिर्गत ह्या दोन्ही साधनांचा किंवा कार्याचा, परिस्थितीचा विचार हा करावा लागत असतो. विदेश नीतीवर त्या राष्ट्रांचे ध्येय, धोरण व विकास ठरविल्या जाते. विदेश नीतीवर त्या राष्ट्राचे ध्येय, धोरण हे ठरविल्या जात असते. ध्येय, धोरण आणि विकासाची जी काही प्रक्रिया आहे ती ठरविल्या जात असते. विदेश नीतीचा प्रभाव जनसामान्यावर ते सर्वोच्च सत्तेवर पडत असतो. जनसामान्यावर तो पडतच असतो आणि सर्वोच्च सत्तेवर सुद्धा या विदेश नीतीचा प्रभाव हा पडलेला असतो. कारण लोक जेव्हा संघटित होतात तेव्हा संघटना निर्माण होते, समाज निर्माण होतो आणि या समाजामधूनच लोकशाही प्रक्रियेला वाव मिळत असते आणि यातूनच विदेश नीती घडून येत असते. त्याचबरोबर राष्ट्रामध्ये शांतता, सहसंबंध निर्माण झाल्याशिवाय व विदेश नीती ठरविता येत नाही. जी काही राष्ट्रामध्ये शांतता, सुव्यवस्था जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत विदेश नीती ही ठरवता येत नाही.
विदेश नीतीचा विचार राष्ट्राच्या सर्वोच्च पातळीवर केला जातो. विदेश नीतीचा विचार हा राज्याच्या सर्वोच्च पातळीवर केला जात असतो. त्याच पद्धतीने त्यासाठी राष्ट्रीय हित लक्षात घेऊन विदेश नीती ठरविणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले राष्ट्रीय हित लक्षात घेऊन विदेश नीती ठरविणे फार महत्त्वाचे आहे. विदेश नीतीचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे शांतता, सुव्यवस्था यासारख्या मार्गाचा अवलंब करून म्हणजे देशादेशामध्ये मित्रत्वाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करणे हेच मुख्य उद्देश आहे. अशा पद्धतीने आपण आज विदेश नीतीचे 3 उद्दिष्टे बघितलेली आहे. थँक्यू.